शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून मराठा महासंघ आणि राजर्षी शाहू सलोखा मंचच्या वतीनं सायंकाळी कोल्हापूर शहरातून मिरवणूक काढण्यात आली। सजवलेला रथ, छत्रपती शिवराय आणि ताराराणी यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे फलक, घोडे, मर्दानी खेळ, धनगरी ढोल, झांज पथक, वारकरी संप्रदायाकडून टाळ मृदुंगाचा गजर आणि महिलांनी सादर केलेल्या लेझिमसह विविध खेळांच्या सादरीकरणातून ही मिरवणूक लक्षवेधी ठरली। शिवराज्याभिषेक सोहळा दिनाच्या निमित्तानं कोल्हापुरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। अखिल भारतीय मराठा महासंघ आणि राजर्षी शाहू सलोखा मंचच्या वतीनं या मिरवणुकीला मंगळवार पेठेतून सुरुवात झाली। खासदार श्रीमंत शाहू महाराज, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, ॲडव्होकेट धनंजय पठाडे, बबन रानगे, नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, मुस्ताक मलबारी, कादरभाई मलबारी, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, सुभाष जाधव, अशोक भंडारे, फिरोज खान उस्ताद, शंकर पाटील, विनायक साळुखे, डॉक्टर संदीप पाटील, प्रसाद जाधव, शशिकांत पाटील, किशोर घाटगे यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात झाली। सजवलेला रथ, त्यामध्ये मा जिजाऊ आणि शिवरायांच्या वेशभूषेतील कार्यकर्ते, घोडे, धनगरी ढोल, झांज पथक, ढोल ताशा, लेझिम पथक आणि वारकऱ्यांकडून होणारा टाळ मृदुंगाचा गजर अशा वातावरणात निघालेल्या मिरवणुकीनं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं। विशेषतः भगवे फेटे नेसून मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या महिलांच्या लेझिम आणि मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची वाहवा मिळवली। मंगळवार पेठेतून महाद्वार रोडसह विविध मार्गावरून फिरून ही मिरवणूक बिंदू चौकात आली। तिथं मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं, वारकऱ्यांचा टाळ मृदुंगाचा गजर आणि धनगरी ढोल वादन होऊन मिरवणुकीची सांगता झाली। मिरवणूक मार्गावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती।